वेलकम टू द चॅनल बोधेज मॅथ्स विथ ॲक्टिव्हिटी. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला सर्वांचं स्वागत. आज आपण एक नवीन संकल्पना शिकणार आहोत आणि ती या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला काही आकृत्या दर्शवतो आहे. त्या आकृत्यांचं निरीक्षण करा आणि त्यांचे नंबर ऑफ कोन्स, बाजूंची संख्या आणि शिरोबिंदूंची संख्या मोजायची आहे. वॉच दिस अबव फिगर अँड यू हॅव टू काउंट द नंबर ऑफ अँगल्स, नंबर ऑफ साइड्स and the vertices, as well as you have to identify the sum of the measures of all angles of the diagrams. Well, can you define this? Which type of figures are these? हे कोणत्या प्रकारचे आकृत्या आहेत, याला आयडेंटिफाय करा. तर या सर्व आकृतीवरून आपल्या असं लक्षात येत असेल की या ठिकाणी दर्शवलेल्या ज्या आकृत्या आहेत त्यांना आपण पॉलिगॉन म्हणजेच बहुभुजाकृती असे म्हणता येईल. चला विद्यार्थ्यांनो, तर बहुभुजाकृतीला एक्सप्लेन करताना, त्याला डिफाईन करताना काय म्हणता येईल? अ कॉम्पॅक्ट फिगर फॉर्म बाय जॉईनिंग 3 or more साइड्स इज कॉल्ड अ पॉलिगॉन. म्हणजे 3 किंवा अधिक बाजूंपासून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, याच्या काही कंडिशन्स आहेत. ऑल द पॉईंट्स मस्ट बी नॉन कोलिनियर. When any two points are joined, the remaining points must be on the same side of the line segment. म्हणजेच हे दिलेले सर्व बिंदू न्यायिक रेषीय बिंदू असावेत आणि कोणत्याही दोन बिंदूंना जोडले असता उरलेले सर्व बिंदू त्या बाजूच्या एकाच अंगास असावेत. चला तर या ठिकाणी आपण काही पॉलिगॉन्स बघूया, बहुभुजाकृती. स्टार्ट फ्रॉम द ट्रायंगल. सर्वप्रथम आपण त्रिकोणापासून सुरू करूया. दिस इज ट्रायंगल ABC. नाव द एलिमेंट्स ऑफ दिस ट्रायंगल्स आर, त्यांचे घटक vertices शिरोबिंदू 3, sides बाजू 3, angles also 3. Now you have to identify the sum of measure of these 3 angles. या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. ही प्रॉपर्टी, हा गुणधर्म आपल्याला माहितीच आहे. and hence we can write that angle A plus angle B plus angle C is equals to 180 degree and the fourth column will have 180. विद्यार्थ्यांनो, यानंतर आपण बघूया क्वाड्रिलॅटरल, चौकोन. ABCD is a quadrilateral. The elements of these quadrilaterals are vertices are 4, sides are 4 and angles are also 4. Now you have to find the sum of measure of all angles. There is some construction. Draw one diagonal. It divides the quadrilateral into 2 triangles. एक कर्ण काढा. त्या ठिकाणी या कर्णामुळे त्या चौकोनाचे 2 भाग होतात आणि आपल्याला माहित आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 degree and hence we can write the formula here. Sum of all 4 angles is equals to 180 into number of triangle form and hence put the value again. You will have here angle A plus angle B plus angle C plus angle D is equals to 180 into 2 and the sum is 360 and hence we can put the value in the fourth column. There is a 360. With the help of formula you can also find it. See, n is the number of sides, then you can put sum of all angles, सर्व कोणांच्या मापांची बेरीज, that's equals to n minus 2 into 180 degree and hence put the number of n is the number of sides, n ही बाजूंची संख्या आहे. Put that value in the formula. You will have 4 minus 2 into 180 and the last answer is 360. Well, we'll see now another type of a polygon, that's a pentagon. Now see, was this figure properly? How many angles, vertices and sides are there? त्याला शिरोबिंदू 5 आहेत, बाजू 5 आणि अँगल सुद्धा किती आहे? 5. Now you have to find the sum of measure of all 5 angles. You have to make some construction here. Draw 2 diagonals from any one vertex. They divide the pentagon into 3 triangles. कोणत्याही एका बिंदूतून कर्ण काढा आणि बघा या ठिकाणी 2 कर्ण काढता येईल आणि त्यापासून आपल्याला 3 त्रिकोण मिळतात आहे. पुन्हा त्याच सूत्राचा आपण वापर करूया. सम ऑफ ऑल 5 अँगल्स, 5ही कोणांच्या मापांची बेरीज, दॅट्स इक्वल्स टू 180 इंटू नंबर ऑफ ट्रायंगल फॉर्म, तयार झालेल्या त्रिकोणांची संख्या. चला तर या ठिकाणी पुन्हा किमती ठेवूया. 180 गुणिला तयार झालेल्या त्रिकोणांची संख्या, नंबर ऑफ ट्रायंगल्स आर 3 and the product is 540 and hence we can put the sum of all 5 angle is 540. Now you have to use the formula also. Using formula, n is, see, number of sides are 5 and therefore put 5 instead of n. You will have 5 minus 2 into 180 and the last answer is 540. That means using both the formula you can find the same value. That means the sum of all angles of a polygon. Let's see now another
पॉलिगॉन, दॅट्स अ हेक्सागॉन. षटकोनाबद्दल आपण या ठिकाणी बघूया. A, B, C, D, E, F. This is the hexagon. Now identify the elements of this hexagon. या षटकोनाचे घटक बघा. How many vertices are there? 6. Sides are also 6 and angles are also 6. Now you have to identify the sum of angles. Again you have to construct here. You have to draw the diagonals. How many diagonals will be drawn here? 3 diagonals. या ठिकाणी 3 कर्ण काढा. You will have 4 triangles. And hence by using the formula you can put the value sum of all angles is equals to 180 into number of triangle forms. बहुभुजाकृतीच्या सर्व कोणांची मापांची बेरीज बरोबर 180 गुणिला मिळालेल्या त्रिकोणांची संख्या. That is 180 into 4 and you will have 720. You can find it by using another formula also. See, the another formula is when n is the number of sides, then put 6 at the n, then you will have here 6 minus 2 into 180 degree and the answer is 720. Well students, now you have some assignment. You have to solve the given exercise. This is the heptagon. हा सप्तकोन दिलेला आहे. You have to identify the vertices, sides and angles and sum of all angles. Let's see how many vertices are there. Yes, 7. Number of sides are 7. कोणांची संख्या 7. And now you have to find the sum of all angle. You have to use this formula also. That means this formula, see, both the formulas are, although they are looking different but they are the same. हे दोन्ही सूत्र वेगळे जरी वाटत असले पण बघा एकच आहेत. याचा आपण आढावा घेऊया. बघा या ठिकाणी त्रिकोणांची संख्या म्हणजेच काय? नंबर ऑफ ट्रायंगल्स, that's equals to number of sides minus 2. See, how many sides are there? 7 sides are, and hence you can write here 7 minus 2, that's equals to 5. And then आणि यावरूनच मग आपण बघा सर्व कोणांच्या मापांची बेरीज सम ऑफ ऑल अँगल्स दॅट्स इक्वल्स टू 180 into 5 and the last answer is here 900 degree. Using another formula, see here also what you are using, number of sides. See how many number of sides are there? 7, and hence using these 7 you can find the value here. Sum of all angles that equals to n minus 2. See, this n minus 2 is used in the first formula. These are the same or they are the equal here. Instead of n, you have to put 7 and then 7 minus 2 into 180 and the last answer is here also 900. And hence you can say that the sum of all these angles are 900. Well student, these two formulas are not different but only the structures are there different. Now see another type of polygons. चला दुसऱ्या प्रकारचे आपण पुन्हा काही पॉलिगॉन्स बहुभुजाकृती बघूया. This is the octagon. Now from this figure you have to complete this table. Next, this is a nanogon, नवकोन. चला करा, यांचा आयडेंटिफाय करा. With the help of observation you can easily find these values. Yes, and the last, that is the decagon, दशकोन. With the help of this figure please complete this chart. या तक्त्याला पूर्ण करायचं आहे. या सूत्रांचा सहज उपयोग करून तुम्ही या काम्या जागा पूर्णपणे भरू शकता. You can fill this chart. Well student, now review. From triangle to the decagon you are given all these polygons. कोणापासून तर दशकोनापर्यंत तुम्हाला या ठिकाणी हे बहुभुजाकृती दर्शवलेले आहेत. त्यांच्या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. नंबर ऑफ ट्रायंगल्स, दॅट इज नंबर ऑफ साइड्स -2. म्हणजेच या ठिकाणी बहुभुजाकृतीमध्ये होणाऱ्या त्रिकोणांची संख्या जर काढायची असेल देन नंबर ऑफ साइड्स -2. अनदर फॉर्म्युला सम ऑफ ऑल अँगल्स, सर्व कोणांच्या मापांची बेरीज बरोबर 180 into नंबर ऑफ ट्रायंगल्स फॉर्म, त्या ठिकाणी तयार झालेल्या त्रिकोणांची संख्या गुणिला 180. किंवा एक दुसरा फॉर्म्युला आहे, जर n म्हणजे नंबर ऑफ साइड्स असेल, इफ n इज द नंबर ऑफ साइड्स, बाजूंची संख्या, then you can use this formula. Sum of all angles is equals to n minus 2 into 180. सर्व कोणांच्या मापांची बेरीज बरोबर n वजा 2 गुणिला 180. विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. याला शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक्स द्या आणि तुमचे नक्कीच कॉमेंट्स द्या. धन्यवाद.